आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। काल दोदेश्वर आश्रम शाळेत संविधान अमृत महोत्सव 2024 घर घर संविधान कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावण्यात आली होती। शालेय वाचनात संविधानाच्या 5 प्रती शासकीय माध्यमिक आश्रम दोदेश्वर या शाळेत उपलब्ध करून देण्यात आल्या व 3 विद्यार्थ्यांना वाचनासाठी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्य शालेय विद्यार्थी देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहोचवणे हे उद्दिष्ट होते। ती आत्मसात करण्यासाठी संविधानाचे वाचन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले। सदर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते DR भामरे यांनी भारतीय संविधानात सविस्तर माहिती दिली। संविधानाची निर्मिती, विविध अनुच्छेद, विशेषता, कर्तव्य यावरती चांगल्या प्रकारे माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख हक्क आणि कर्तव्य यावरती मार्गदर्शन SS पगार यांनी विशेष मोलाची माहिती दिली। संविधानाच्या उद्देशिका विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेण्यात, भारतीय राज्यघटनेविषयी माहिती माध्यमिक शिक्षिका श्रीमती DD पगार यांनी राज्यघटनेची समानता तत्व व कोणत्या देशातून घेतली होती त्याविषयी माहिती दिली। तत्वज्ञान व मूल्य समजावून सांगितले। संकेत फळ्यावर फलक, पोस्टर आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले। संविधानावरती आधारित निबंध लेखन, चित्रकला, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। विविध उपक्रम साजरे करून संविधान दिन साजरा करण्यात आला। त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक RR कापडनीस जाधव सर, पवार सर, पगार सर, भामरे सर, देसले सर, श्रीमती पगार मॅडम, श्रीमती देवरे मॅडम, श्रीमती देसले मॅडम, शिंदे, दादा सोंजे दादा इत्यादी उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव सर यांनी केले व कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या व उत्साहाच्या वातावरणात पार पडला। बागलाण वृत्तांतासाठी अशोक शिंदे। नियम ठेवण्यात आले। त्याच्यानंतर जे संघ, आपला भारत हा संघ राज्य आहे आणि संघ राज्य असल्यामुळे या देशामध्ये जे घटक राज्य नंतर काही राज्य त्यावेळेला तयार झाली, परंतु काही भाषिक याच्यानुसार, जसं महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र हा 1960 मध्ये निर्माण झाला, कारण त्यावेळेला भाषेनुसार मग काही राज्यांची निर्मिती झाली, त्याच्यामध्ये महाराष्ट्र होता। पूर्वी आपलं महाराष्ट्र आणि गुजरात हे एक संयुक्त राज्य होतं आणि 1 मे 1960 रोजी आपल्याला स्वतंत्र महाराष्ट्राचा दर्जा मिळाला। मग असे काही राज्य होते, काही संस्थानं होती, ते संस्थानं त्यावेळेला केंद्र याच्यामध्ये विलीनीकरण झालेलं होतं आणि मग नंतर त्यांचं सरकार आल्यानंतर त्या संस्थानांमध्ये सुद्धा ते भारतामध्ये विलीन करण्यात आले आणि ते सुद्धा काही संघ राज्यामध्ये काही घटक राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेश अशी निर्मिती करण्यात आली। मग या घटक राज्यांना काय अधिकार देण्यात आले, त्याच्यानंतर मग या देशामध्ये अराजकता होती, कारण इंग्रजांनी ज्या वेळेला राज्य केलं त्यावेळेला या देशामध्ये समानता ठेवलेली नव्हती, जातीभेद निर्माण केलेले होते, धर्मभेद निर्माण केलेले होते आणि हा आपला भारत जो देश आहे हा अनेक जातींचा, अनेक धर्मांचा देश आहे। आता देश धर्मांमध्ये आपण